कायम बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे, याच्यात बिलकुल अडचण नाही. कायम काय सांगतोय बघा, मी मेहनत केलेली आहे. ठीक आहे, केली आहे ना वर्षभर, नक्कीच. त्यामुळं मी मेहनत केलेली आहे, नक्कीच मला पेपर सोपा जाणार आहे. मी माझं मन शांत ठेवणार आहे, नक्कीच मला पेपर सोपा जाणार आहे. मी योग्य निर्णय घेणार आहे, चुकीचा डिसिजन बिलकुल घेणार नाही परीक्षेमध्ये, नक्कीच तुझा पेपर सोपा जाईल भैया, लक्षात घे. आणि 100% मी यशस्वी होणारच, या विश्वासाने तुम्हाला परीक्षेला जायचं, लक्षात घ्या. ऑल टाइम द एक्झाम इज नॉट अबाउट द नॉलेज, इट इज अबाउट द कॉन्फिडन्स ऑल्सो अँड स्किल ऑल्सो. दरवेळेला परीक्षा फक्त ज्ञानाचीच असते असं नाही. ज्ञानासोबत कौशल्य आणि आत्मविश्वास या जर गोष्टी आपल्या सोबत असतील तर नक्कीच भैया, सांगा लागलोय दिदे लक्षात घे, नाहीतर सारखं भैयालाच बोलायला सर म्हणशील. दिदे तू पण लक्षात घे, तुला स्कॉलरशिप होल्डर होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. मित्रांनो, मनापासून नमस्कार. अवघ्या काही तासांमध्येच इयत्ता 5वी आणि 8वी या वर्गाचे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेला फेस करणार आहेत. आणि हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना लास्ट मोमेंटला सुद्धा सिक्सर मारायचा आहे. हो, मी करेक्ट बोलतोय. लास्ट मोमेंटला सुद्धा तुम्ही खूप चांगली कामगिरी करू शकता उद्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी. म्हणूनच म्हणतोय, लास्ट मिनिट गायडन्स शुअर सक्सेस स्ट्रॅटेजी तुम्हाला या लेक्चरमध्ये किंवा या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, परीक्षा ही ज्ञानाची तर आहेच, पण त्याचबरोबर ही परीक्षा ज्ञानासोबत आत्मविश्वासाची सुद्धा आहे. एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये जर का आपण चुकलो तर 100% मग आपल्या रिझल्ट वरती म्हणजे चुकीचा विषय होईल. ठीक आहे, म्हणजे आपला रिझल्ट डाऊन येऊ शकतो. त्याच्यामुळे काही गोष्टी आता लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे की शेवटच्या मोमेंटला सुद्धा पेपर कसा सॉल्व्ह करावा, एखाद्या अडचणीच्या प्रश्नासाठी नेमकी कुठली स्ट्रॅटेजी वापरावी, प्लॅन आपला काय असायला पाहिजे, हे सगळंच्या सगळं या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, आपल्याला माहिती आहे की या परीक्षेला आपण जात असताना नेमकं काय काय करावं लागणार आहे. तर पहा, सगळ्यात महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे की आज संध्याकाळी नेमकं काय करायचं आहे. सगळी दुनिया तुम्हाला सांगत असेल की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, पण आता म्हणतोय मी, बाबा जरा थांब. अभ्यास तू भरपूर केलेला आहे, नाव इट इज टाइम टू स्टॉप. आता थांबायचं आहे. काय करावं लागणार आहे तर लक्षामध्ये घ्या, या एक्झामला फेस करायचं आहे. एक्झाम उद्या होणार आहे आणि उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी आज कितीही ताणून घेतलं तर जमणार नाही. एक लक्षात घ्या, आजच्या संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, काय करावं लागणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, नवीन अभ्यास कोणताच करू नका. सगळ्यात महत्वाची बाब आहे, नवा अभ्यास करू नको. जो टॉपिक तू आजपर्यंत वाचला नाही, बिलकुल त्याच्याकडे आता बघायचं नाही आहे. कारण जो आतापर्यंत जमला नाही तो आजच्या रात्रीमध्ये बिलकुलच जमणार नाही, हे कायम लक्षामध्ये ठेव. त्यामुळे दुसरी महत्वाची बाब आहे, महत्वाचं रिव्हिजन करा. जे टॉपिक तुम्हाला आतापर्यंत अभ्यास करत असताना तुम्ही बऱ्याच गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भारांश सुद्धा महत्वाचा घटक असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठले घटक महत्वाचे आहेत, शुअर प्रश्न कशावरती पडतोय, आपण प्रॅक्टिस केलेला आहे, पेपर्स दिलेले असतील आणि याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच हे कळालेलं आहे की आपल्याला फोकस कुठे करायचा आहे. इम्पॉर्टंट जे जे टॉपिक आहे त्या टॉपिकच रिव्हिजन करा. बाकी गोष्टीमध्ये आता टाइमपास करायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही, हे कायम लक्षामध्ये ठेवा. आज संध्याकाळी आपण महत्वाचं रिव्हिजन करा, नवीन अभ्यास बिलकुल करायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, उद्याची बॅग आजच रेडी करून ठेवायची आहे. लक्षात घे, उद्या सकाळी गोंधळ व्हायला नको, त्यामुळे उद्याची बॅग तुम्हाला आजच रेडी करून ठेवायची आहे. दुसरी महत्वाची बाब, वेळेमध्ये झोप घ्या. झोप ही अतिशय महत्वाची आहे. रात्रीमधून अभ्यास करून आईन्स्टाईनचा भाऊ होता येत नाही किंवा न्यूटन म्हणून जन्म घेता येत नाही. म्हणून म्हणतोय, आता परीक्षा आज तुम्ही काय करताय याची नाही, आजपर्यंत तुम्ही काय केलंय याची परीक्षा आहे. म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला की आज तुम्ही कंप्लीट व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप तुमची होणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, बाकी भानगडीत पडू नका. सो रिपीट आहे, नवीन अभ्यासाच्या नादाला लागायचं नाही. महत्वाचे घटक त्याच रिव्हिजन करा, उद्याची बॅग रेडी ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं, झोप व्यवस्थित घ्या. झोप व्यवस्थित झाली पाहिजे तर उद्या तुम्हाला ऍक्टिव्हली पेपर देता येऊ शकतो. ठीक आहे, ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी उद्या परीक्षेला स्वतः रेडी होण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतोय बाबांनो, लक्षामध्ये घ्या. आता पुढे जाऊया. आज संध्याकाळच्या नंतर पुढे आता हे परीक्षा, याच्यामधला आता तुम्ही ग्रामॅटिकल मिस्टेक शोधू नका, बोर्डवर मी काय केलेलं आहे ते. ठीक आहे, तर लक्षामध्ये घ्या, परीक्षेला जात असताना
आज रात्रीचा विषय मी तुम्हाला क्लिअर केलाय की उद्या परीक्षेला जाताना काय करावं लागणार आहे. म्हणूनच म्हणालो की बाबा एक्झाम स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असते. परीक्षेला परीक्षेच्या पद्धतीनेच फेस करायला पाहिजे. तो काय आखाडा नाही, ठीक आहे, दंड थोपटून थांबण्यासाठी. तर माइंड, ठीक आहे, प्रिपरेशन आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन, या सगळ्यांचा एकत्रित इम्पॅक्ट म्हणजे एक्झाम असतो. लक्षात घ्या. परीक्षा केंद्रावर जाताना काय करावं लागणार आहे बाबा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं महत्वाचं 30 मिनिट्स बिफोर, कधीही लक्षात घ्या, 30 मिनिटे अगोदर तुम्हाला सेंटर वरती पोहोचायचं आहे. 30 मिनिट्स बिफोर, 30 मिनिट आधी पोहोचा. काय असतं आपली मानसिकता, आता कसं असतं, रविवार असल्या कारणामुळे बऱ्याच वेळेला पब्लिक ऑन रोड असते, ट्रॅफिक भरपूर असते. त्यामुळं ऑन टाइम निघू नका, बिफोर टाइम निघा. घरून थोडस लवकर निघा. काही गरज नाही आता कुठलं तरी पुस्तक वाचत येण्याची, ठीक आहे. ते सगळं पडू द्या जिकडे तिकडे. वर्षभर जो अभ्यास केलाय त्याची परीक्षा आहे, तर घाबरायचं नाही. लक्षात घे मी काय सांगतोय. प्रॉपर ठरलेल्या नियोजित वेळेच्या आपल्याला आधी यायचं आहे. आता नियोजित वेळेच्या आधी यायचं म्हणजे नेमकं कधी यायचंय, तर आपल्या सगळ्याकडे शेड्यूल तर आहेच, बरं का. तरी सुद्धा परत मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, लक्षामध्ये घ्या. उद्याचा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये काय करण्यात आलेला आहे, तर सर्वात महत्वाचं जे पहिलं सत्र सुरू होणार आहे, तुमचा पहिला पेपर, जो की अर्थात भाषा आणि गणित असा असणार आहे, म्हणजेच मराठी आणि गणित असं असणार आहे. लक्षात घ्या. आणि मग म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, 11 ते 12:30 असा टाइम दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि मग या फॉर्मॅटमध्ये काम करीत असताना आपल्याला सेंटरवरती अगोदर कमीत कमी अर्धा तास, म्हणतोय अर्धा तास तरी आधी तुम्ही पोहोचलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अवघड विषयावरती चर्चा टाळा, ठीक आहे. अवघड घटकांवरती चर्चा टाळा. विनाकारण मित्रांसोबत सेंटरला जाण्यापूर्वी ग्राउंडवर थांबलेले असताना, नंबर शोधत असताना विनाकारणची चर्चा करत बसू नका. काही पडलेलं नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. एक्झाम प्रॉम्प्ट देण्याचा प्रयत्न करा. विनाकारणच्या चर्चा मित्रांसोबत करत बसू नका. सगळ्यात महत्वाचं आपलं माइंडसेट सायलेंट. कसं ठेवायचं आहे, सायलेंट म्हणजे शांत ठेवायचं. लक्षात घ्या. आपलं मन शांत ठेवायचं आहे. जर आपलं मन शांत असेल तर नक्कीच काय होऊ शकतं, एक चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. त्याच्यासाठी कीप युअर माइंड कूल, ठीक आहे. तर अतिशय शांत मन ठेवायचं आहे. अँड थिंक पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा. लक्षात घ्या. पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा. किंवा माझं चांगलंच होणार आहे, माझं व्यवस्थित होणार आहे, माझा पेपर बेस्ट जाणार आहे, मी माझ्यातला 100% त्या पेपरला देणार आहे. असे पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. नक्कीच या सगळ्या गोष्टीचा खूप चांगला इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, घाई करू नका, लवकर निघा, वेळेमध्ये पोहोचा. आणि त्याचबरोबर कुठल्याही अनवॉन्टेड फॅक्टर्स आणि चॅप्टर्स वरती आपल्या मित्रांसोबत डिस्कस करत बसू नका. मन शांत ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करा. पेपर सोडवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे त्याबद्दल मी या ठिकाणी थोडंसं बोलतोय तुमच्याशी. लक्षात घ्या मित्रांनो, पेपर सोडवत असताना नेमकं काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला त्याचे जास्त चांगले बेनिफिट मिळतील. सो लक्षामध्ये घ्या बाबा, पेपर सॉल्व्ह करत असताना विनाकारण घाई करायची नाही. लक्षात घ्या. कायम लक्षामध्ये ठेवा, पेपर सोडवत असताना विनाकारणची घाई नको. पहा काय म्हणतोय मी, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा भाग या ठिकाणी सांगतोय. पेपर सॉल्व्ह करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, तर बघा रे बाबा, सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, आपण काय करतो, अवघड प्रश्नाकडे जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करतो, पण बिलकुल नाही. सगळ्यात महत्वाचं, अगोदर संपूर्ण जो काही पेपर आहे तो रीड करा, वाचून घ्या, वाचून काढा पेपर, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिसाईड करा, सोपे प्रश्न अगोदर घ्या, सिंपल क्वेश्चन्स. लक्षात घ्या, सोपे प्रश्न तुम्हाला आधी सोडवायचे आहेत. टाइमपास, विनाकारण वेळ घालवणाऱ्या प्रश्नावरती फोकस करायचं नाही. सिंपल क्वेश्चन्स फास्ट, सोपे प्रश्न अगोदर सॉल्व्ह करा. दुसरी बाब, कठीण प्रश्नाला नंतर चान्स द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, घाई गडबड करू नका बाबांनो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असताना सुद्धा आपण चुकतो, कारण त्या प्रश्नाचे 4ही पर्याय नीट वाचले पाहिजेत, ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं, प्रश्न वाचल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक उत्तर असतं आणि मनातलं उत्तर त्या 4 मधल्या पहिल्या किंवा दुसऱ्या ऑप्शनला असतं. मग आपण चटकन दणकावून उत्तर सिलेक्ट करून टाकतो, बट असं करायचं नाही. कदाचित त्याही पेक्षा अॅक्युरेट आणि अॅक्युरेट आन्सर पुढच्या 3rd किंवा 4th ऑप्शन मध्ये असते बाबा. म्हणून तुला सांगणं माझं, सगळे ऑप्शन व्यवस्थित वाचल्याशिवाय आन्सर म्हणजे मेन्शन करायचं नाही. तर हे बिलकुल विसरू नका. सगळे पर्याय नीट वाचून घ्या, विनाकारण घाई करायची नाही. अति घाई
डायरेक्ट मसनात घेऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे विनाकारणची घाई अजिबात करू नका. कुठल्याही म्हणजे प्रश्नाचं वाचन करून झाल्याच्या नंतर नीट विचार करा, 4 पर्यायाचं वाचन करा आणि मग सोडवा. ठीक आहे, याच्यासाठी पेपर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये काही गोष्टी मी या ठिकाणी ऍड करतो. 3 स्टेप मध्ये पेपर सोडवा. पहिली स्टेप एक लक्षात घ्या, काय करावं लागणार आहे. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला जे प्रश्न वाचल्याबरोबर सुटतात तेच प्रश्न निवडा. ठीक आहे, वाचल्याबरोबर उत्तर काय म्हणतोय बघा, नीट ऐका. वाचल्याबरोबर उत्तर हे पहिला राऊंड आहे तुमचा, लक्षात घ्या. राऊंड 1 म्हणूया याला आपण, R1 पहिला राऊंड. प्रश्न वाचल्याबरोबर जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो, तर असेच प्रश्न पहिल्या राऊंडला तुम्हाला घ्यायचे आहेत. प्रश्न वाचल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे, असेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. तर लक्षात घ्या, टाइमपास करत बसायचं नाही. पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला माहितीच आहे की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 आहेत, बरोबर आहे. पेपर 1 आणि पेपर 2 आहेत. पहिला जो पेपर तुम्हाला द्यायचा आहे, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मराठी आणि गणित आहे. दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आहे. तर मित्रांनो एक लक्षामध्ये घ्या, मराठीमध्ये तुमचा वेळ खूप वाचतो, सो टाइम सेव्हिंग पेपर असतो. वाचल्याबरोबर उत्तर, वाचल्याबरोबर उत्तर. 75 एक कायम लक्षामध्ये ठेवा. किती प्रश्न आहेत तुम्हाला? टोटल 75 क्वेश्चन्स आहेत, 75 प्रश्न. ठीक आहे, त्यातले सोपे अगोदर वाचल्याबरोबर उत्तर येत असेल तरच सोडवायचं आहे, टाइमपास करत बसायचं नाही. जे आले नाही त्याला कुठेतरी खून करून ठेवा, मार्क करा त्याला कुठेतरी. ठीक आहे, सेकंड राऊंड मध्ये आपल्याला ते घ्यायचे आहेत. इमॅजिन करा 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. हा वेळ भरपूर झालेला आहे. 90 मिनिट्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. मी काय म्हणतोय, वाचल्याबरोबर उत्तर आले असे 75 प्रश्न तुम्हाला इमॅजिन करा वाचण्यासाठी, बरं का, रीडिंग करण्यासाठी. रीडिंग आन्सर, रीडिंग आन्सर, रीडिंग आन्सर ह्या फॉर्मॅटमध्ये जर गेला, इथं तुमचे समजा 45 मिनिट गेले. किती गेले? 45 मिनिट गेले. 45 मिनिट्स इथं तुमचे फिनिश झाले, राहिले 45 मिनिट. पण विषय असा आहे, या पहिल्या स्ट्रोक मध्ये तुमचे, ठीक आहे, या 75 प्रश्नामधले या पहिल्या स्टेप मध्ये, पहिल्या पायरीमध्ये कमीत कमी तुमचे या ठिकाणी किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत? कमीत कमी इथं आपण असं गृहीत धरूया, समजा या 75 मधले वाचल्याबरोबर आन्सर येणारे एक 50 प्रश्न आहेत किंवा 40च प्रश्न आहेत की ज्यांचे तुम्हाला प्रॉपर आन्सर्स आले. मग आता एक लक्षामध्ये घ्या, 40 प्रश्न तुमचे परफेक्ट आहेत. आता उरलेले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 35 प्रश्न असे आहेत आणखीन की ज्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि वेळ सुद्धा 45 मिनिटाचा आहे. घाबरू नका, वेळ भरपूर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप 2 कडे जायचं आहे, म्हणजे राऊंड सेकंड कडे जायचं आहे. दुसऱ्या राऊंडला गेल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात की सोल्युशन सोडवण्याचे गणितामध्ये असणारे प्रश्न पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला, ज्याचं की तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे, मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे, फॉर्म्युले वगैरे आठवून तुम्हाला सोडवायचं आहे, असे प्रश्न त्या ठिकाणी सेकंड राऊंडला घ्यायचे आहेत. विचार करा, इमॅजिन करा, ह्या 35 मधले एक 20च प्रश्न तुम्हाला, ठीक आहे, प्रॉपर सॉल्व्ह करता आले तर 20 आणि 40 असे किती प्रश्न झाले बेटा? 60 प्रश्न झाले. लक्षात घ्या, इथंच तुमच्या जिंकण्याची सुरुवात आहे. आणि मग अशा पद्धतीने 20 प्रश्न तुम्हाला सोल्युशन काढून मिळाले. तर आता काय होतंय, तर या ठिकाणी तुमचे शिल्लक जे प्रश्न आहेत, तर शिल्लक किती राहिले लक्षामध्ये घ्या, शिल्लक प्रश्न राहिले 15. ओके, आणि हे असं सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला मित्र काय म्हणतोय लक्षामध्ये घ्या. ओके, 45 मिनिट तुमचे संपले होते, 45 मिनिट शिल्लक राहिले होते. 20 प्रश्न सोडवायला सपोज तुमचे 40 मिनिट गेलेले आहेत. किती मिनिट गेले? 40 मिनिट गेलेले आहेत. मग आता उरले तुमच्याकडे लास्ट, अगदी लक्षामध्ये घ्या, एक 5-1 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत. तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करा, आता हे 15 प्रश्न जे शिल्लक उरलेत, 2 वेळा वाचन केल्यावर सुद्धा आलेले नाहीत, सोल्युशन काढता आलेले नाहीत. मग अशा वेळेला शेवटी लॉजिक आहे, 4 पर्यायापैकी 1-2 पर्याय बाद करा आणि उरलेल्या 2 पर्यायामध्ये कुठलाही पर्याय तुम्ही उचला. निगेटिव्ह सिस्टीम तर तुम्हाला अजिबात नाही, त्यामुळे घाबरायची गरज नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हे बाकीचे उरलेले गोल तुम्ही हे करू शकता, म्हणजे ऍड करू शकता. म्हणजे इथे 60, याच्यामध्ये उरलेल्या 15 मध्ये 3 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तर टोटल तुमचा जो स्कोर आहे 63, म्हणजे जवळपास 126 पर्यंत तुम्ही इथं जाऊ शकता. मे बी प्रश्नांची संख्या इथे कमी जास्त होऊ शकते, पण शुअर असा आहे, ज्या विद्यार्थ्याचे पहिल्या राऊंडला 35 प्रश्न 40 प्रश्न क्लिअर होतात, वाचल्याबरोबर उत्तर येत आहे, अशा विद्यार्थ्याचा स्कोर 100% लक्षामध्ये घ्या. म्हणजे 126 जर विचार केला मित्रांनो, तर बऱ्यापैकी मला वाटतं 252 पर्यंत आपण पोहोचतो, 250 क्रॉस करू शकतो. तर हीच स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे. रिपीट करतोय, पहिल्या राऊंड मध्ये वाचल्याबरोबर उत्तर येत असेल तर अशाच प्रश्नांची निवड करा. दुसऱ्या राऊंड मध्ये प्रश्न
तुम्हाला सोडवायचे आहेत स्वतःला असे प्रश्न की ज्यांचं सोल्युशन तुम्हाला काढणं आवश्यक आहे, ते प्रश्न सेकंड राऊंडला घ्या. आता उरलेले प्रश्न त्यातला लॉजिकली कुठलाही एक व्यवस्थित पर्याय निवडा. प्रत्येक प्रश्न वाईज तो पर्याय व्यवस्थित पद्धतीने तुम्ही गिरवून टाका. रिकामा प्रश्न एकही ठेवू नका. हे अतिशय महत्वाचं तुम्हाला सांगणं आहे. याच्यामध्ये गलती करू नका आणि इथं चूक केला तर तुम्हाला माफी नाही. ठीक आहे. OMR शीट त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही सगळंच व्यवस्थित केलंय, परंतु OMR शीट सोबत जर तुम्ही काही छेडछाड केली तर फार नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे बबल्स आहेत ना, बबल्स कळतं का? बबल्स म्हणजे जे गोल तुम्हाला भरायचे आहेत ते गोल. ठीक आहे. ते गोल भरत असताना काळजीपूर्वक भरा. योग्य गोळा म्हणजे काय? जे तुम्हाला 4 दिलेले आहेत ना, ऑप्शन नंबर 1, हे 2, हे 3 आणि हे 4, याला कंप्लीट भरायचं आहे. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा 1 आहे, तर त्याचा तो गोल तुम्हाला पूर्ण भरायचा आहे, कंप्लीट भरायचा आहे. रिकामं शिल्लक काहीही ठेवायचं नाही. अशा फॉर्मॅटमध्ये तो भरायचा आहे. बाहेर पण येऊ द्यायचं नाही आणि मध्ये पण शिल्लक राहू द्यायचं नाही. परफेक्शन शक्यतो त्याच्यामध्ये असलंच पाहिजे. ह्या फॉर्मॅटमध्ये ते करायचे तुम्हाला. दुसरी बाब लक्षामध्ये घ्या बाबांनो, एकच उत्तर निश्चित करा. एका वेळेला एका प्रश्नासाठी 4 पर्यायापैकी एकच पर्याय करेक्ट आहे, त्यामुळे तो एकच ऑप्शन निवडायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे शेवटचे 5 मिनिट आपले राहिलेले होते त्यातले 15 गोल असेही तुम्ही करून टाका. उरलेले सगळे प्रश्न गोल करा आणि शेवटी काय करायचं आहे? तपासणी करायची आहे. चेक करून घ्यायचं आहे की आपलं कुठलं गोल करायचं राहिलंय का, शिल्लक राहिलंय का, हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. वेळेचं नियोजन करा. एखादा प्रश्न तुम्हाला जर खूपच टॉर्चर करतोय, त्रास देतोय, लक्षामध्ये घ्या, तर अशा वेळेला त्या प्रश्नावरती जास्त टाइमपास करू नका. इमोशनली काय होतंय, आपण ऐन परीक्षेमध्ये आपण कुस्ती खेळायला बघतो. असं अजिबात करायचं नाही. लक्षामध्ये घ्या, असं अजिबात करायचं नाही. का बरं का? कारण इथं विनाकारण वेळ जर गेला तर कधी बेल वाजली आपल्याला पत्ता लागणार नाही. त्यामुळे एकाच प्रश्नावरती जास्त वेळ अजिबात घालवायचा नाही. शेवटचे 10 मिनिटं म्हणाले मी या ठिकाणी, कमीत कमी 5 मिनिटं तरी कायम लक्षात ठेवा. 5 मिनिटं तरी तुम्हाला तुमचे वाचवता आले पाहिजेत. बरं का? लक्षामध्ये घ्या. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड विषयच नाही. लक्षात घ्या. पहिल्या राऊंड मध्ये ज्याची उत्तर येतात तेच गिरवायचं आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सोल्युशन सोडवून प्रश्न सोडवायचे आहेत. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आतापर्यंत 2दा वाचून आलं नाही बेटा, तिसऱ्यांदा जरी वाचलं तरी काही फरक पडणार नाही. ते येणारच नाही आपल्याला. गिरवायला विसरू नकोस. हे मात्र अत्यंत आवश्यक आहे. बरं का? परीक्षेला जात असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये म्हणजे लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, नक्कीच या शब्दांनी काय फरक पडेल का नाही मला माहिती नाही आहे. कायम बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे, याच्यात बिलकुल अडचण नाही. कायम काय सांगतोय बघा, मी मेहनत केलेली आहे. ठीक आहे. केली आहे ना वर्षभर, नक्कीच. त्यामुळं मी मेहनत केलेली आहे, नक्कीच मला पेपर सोपा जाणार आहे. मी माझं मन शांत ठेवणार आहे, नक्कीच मला पेपर सोपा जाणार आहे. मी योग्य निर्णय घेणार आहे, चुकीचा डिसिजन बिलकुल घेणार नाही परीक्षेमध्ये, नक्कीच तुझा पेपर सोपा जाईल भया, लक्षात घे. आणि 100% मी यशस्वी होणारच, या विश्वासाने तुम्हाला परीक्षेला जायचं. लक्षात घ्या. ऑल टाइम द एक्झाम इज नॉट अबाउट द नॉलेज, इट इज अबाउट द कॉन्फिडन्स ऑल्सो अँड स्किल ऑल्सो. दरवेळेला परीक्षा फक्त ज्ञानाचीच असते असं नाही. ज्ञानासोबत कौशल्य आणि आत्मविश्वास या जर गोष्टी आपल्या सोबत असतील तर नक्कीच भैया, सांगा लागलोय दिदे लक्षात घे, नाहीतर सारखं भैयालाच बोलायला सर म्हणशील. दिदे तू पण लक्षात घे, तुला स्कॉलरशिप होल्डर होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. लक्षात घे. या 4 गोष्टी आपण मेहनत केलेली आहे, आपलं माइंडसेट शांत आहे, योग्य वेळेला योग्य डिसिजन घ्यायचा आहे आणि आपण यशस्वी होणारच, याच्यावरती कायम भरोसा ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड कोएज्युकेशन या चॅनलच्या वतीने मी तुम्हाला तुमच्या या परीक्षेसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा देतो. ठीक आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याही विद्यार्थ्यांना कदाचित याची मदत होईल. आणखीन काही टिप्स ज्या महत्वाच्या आहेत, हॉल तिकीट सोबत ठेवा, पाण्याची बॉटल सोबत ठेवा, गोळ्या वगैरे जर काही चालू असतील तुमच्या टॅबलेट्स, मेडिसिन्स, तर तेही सोबत ठेवा. वेळेच्या आधी सेंटरवरती पोहोचा, आपला नंबर शोधा, आपापल्या डेस्कवरती बसा, डेस्क सोडू नका. ठीक आहे. मध्ये जो गॅप मिळणार आहे तुम्हाला, शेड्यूल मध्ये तुम्हाला माहितीच आहे 11 ते 12:30, 12:30च्या नंतर पुन्हा 1-1.5 तासाचा गॅप आहे. पुन्हा मला वाटतं 3 ते म्हणजे 12:30 ते
1, 2 2 ते पुन्हा 3, 3:30 पर्यंत पुन्हा तुमचा सेकंड पेपर असणार आहे. त्याच्यामुळं गॅप व्यवस्थित आहे. आणि हो, पहिला पेपर झाल्यावर पहिल्या पेपर बद्दल तुम्ही बिलकुल डिस्कस करायचं नाही. भाग 1चा पेपर झाला की खड्ड्यात पडला त्याला बाजूला ठेवून द्या. ठीक आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करू नका. त्या 1.5 तासामध्ये शांत राहा, जेवण घ्या, हलकं थोडंसं जेवण घ्या आणि लगेच दुसऱ्या पेपरसाठीचा म्हणजे माइंडसेट रेडी बनवा. आलं लक्षामध्ये? असं जर केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षा सोपी जाणार आहे, पेपर सोपा जाणार आहे. ओके, परत एकदा तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका. सो विश यू बेस्ट ऑफ लक. बाय बाय.